ठाण्यातल्या यूएलसी केसमध्ये फडणवीसांवर गुन्हा दाखल करण्याचा दबाव होता। एबीपी माझाच्या मुलाखतीमध्ये परमबीर सिंगांचा मोठा गौप्यस्फोट। महाविकास आघाडीच्या काळामध्ये विरोधी नेत्यांवर गुन्हे दाखल करण्यासाठी बैठक। परमबीर सिंग यांचा खळबळजनक गौप्यस्फोट। गिरीश महाजन, जयकुमार रावल यांच्याबाबत सिल्वर ओकवर तर दरेकरांबाबत मातोश्रीवर बैठक झाल्याचा दावा। बीडमध्ये ठाकरे गटाकडून राज ठाकरेंचा ताफा अडवण्याचा प्रयत्न। पोलिसांचा गुप्तचर विभाग काय करत होता? राज ठाकरेंचा पोलीस अधीक्षकांना सवाल। विधानसभा निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडीनं कसली कंबर। महाविकास आघाडीची 16 आणि 20 तारखेला मुंबईमध्ये जंगी सभा, तर महायुती 20 तारखेला कोल्हापुरातून फोडणार नारळ। विरोधात लढताना मुख्यमंत्री पदाचा चेहरा समोर ठेवत नाहीत पृथ्वीराज चव्हाणांचं मत, तर चेहरा लागतोच राऊतांचं उत्तर। मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावरून महाविकास आघाडीत झुंपली। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा 3 दिवसांचा महाराष्ट्र दौरा। 16, 17 आणि 18 ऑगस्टला शाह महाराष्ट्रात भाजप पदाधिकाऱ्यांशी करणार विभागवार चर्चा। अनेक पक्षाचे नेते मला टार्गेट करतात, पण इतिहास शिव्या नव्हे तर कर्तृत्व लक्षात ठेवतो। देवेंद्र फडणवीसांचं साताऱ्यात वक्तव्य। संघ परिवाराच्या 36 संघटनांची नागपुरामध्ये महत्त्वाची बैठक। भाजपकडून देवेंद्र फडणवीस उपस्थित। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठकीला महत्त्व। राजकारणात यायचं नाही, पण मराठा समाजाला आरक्षण मिळत नसेल तर काय करणार? कोल्हापुरातल्या सभेमध्ये मनोज जरांगे पाटलांचे पुन्हा राजकारणात येण्याचे संकेत। एससी-एसटी वर्गाला क्रीमी लेअर लागणार नाही, मोदींची एससी-एसटीच्या खासदारांना हमी। सूत्रांची एबीपी माझाला माहिती, क्रीमी लेअर हा निकाल नाही तर टिप्पणी असल्याचंही मत व्यक्त। शिर्डी विमानतळाला जप्तीचं वॉरंट। काकडी ग्रामपंचायतीकडे 8.5 कोटींची थकबाकी। अनेक नोटीस तरीही देणं बाकी असल्यानं वॉरंट। पवईतील झोपडपट्टीवरील कारवाईची एसआयटी चौकशी करण्यास राज्य सरकार तयार। कारवाईचा आदेश देणारे पोलीस अधिकारी अडचणीत येण्याची शक्यता। नदीमच्या सुवर्ण पदकाचं नीरजच्या आईकडून कौतुक, तर नीरजही माझ्या मुलासारखाच। नदीमच्या आईकडून आशीर्वाद। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।